श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। यावर्षी रक्षाबंधन नक्की कधी आहे? 8 ऑगस्ट 2025ला आहे की 9 ऑगस्ट 2025ला आपल्याला हे रक्षाबंधन तिथी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी अभिजित मुहूर्त कोणता आहे, अत्यंत शुभ मुहूर्त आहे तो नक्की कोणता आहे, राहू काळ हा नक्की किती काळ असणार आहे आणि तो काळ कोणता असणार आहे, भद्रा काळ आहे की नाही, जर असेल तर तो किती काळ असणार आहे, कोणत्या शुभ काळामध्ये भावाला आपल्याला राखी ही बांधायची आहे, भद्रा काळ हा नक्की का पाळायचा असतो, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। म्हणून आपण नक्कीच हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। यावर्षी नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी दुपारी 1:24 संपत आहे। सूर्योदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी रक्षाबंधन साजरे करायचं आहे। 9 तारखेला ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:22 पासून ते पहाटे 5:04 आहे। अभिजित मुहूर्त हा 9 तारखेला दुपारी 12:17 पासून ते दुपारी 12:53 आहे। 9 तारखेला शुभ मुहूर्त राखी बांधण्यासाठी पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:24 आहे। पण या दिवशी राहू काळ पण आहे। राहू काळ हा सकाळी 9 ते 10:30 पर्यंत हा असणार आहे। त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला तुम्ही सकाळी 5:35 पासून ते दुपारी 1:24 पर्यंत बांधू शकता। जर तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्ये जर राखी बांधायची असेल तर आपल्याला दुपारी 1:24 पर्यंतच बांधायची आहे। तसे पाहिले तर ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे, म्हणजेच उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही 9 तारखेला संपूर्ण दिवसभर असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण दिवसभर फक्त तुम्ही राहू काळ सोडून इतर संपूर्ण दिवसभर राखी आहे ती तुम्ही बांधू शकता। बऱ्याचदा असं होतं की राखी पौर्णिमा या दिवशी भद्राचा अडथळा आहे तो हा निर्माण होतो। तुम्हा सर्वांना हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की भद्रा काळ हा का पाळावा लागतो आणि तो का पाळला जातो, याचं नेमकं कारण काय आहे। भद्रा नेमकी कोण होती? पौराणिक कथेनुसार सूर्यदेव व माता छाया यांची ती मुलगी होती, म्हणजेच की शनिदेव यांची ती बहीण होती। ती पण शनिदेवांसारखीच कठोर स्वभावाची होती। तिचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झालेला होता, पण ती सर्वांनाच त्रास देऊ लागली, सर्व मंगल कार्यामध्ये ती विघ्न आणू लागली। म्हणून ब्रह्मदेवानी तिच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिला पंचांगणाचा एक प्रमुख भाग असलेल्या विशिष्ट कर्णामध्ये स्थान दिले। त्यामुळे भद्राच्या स्थितीमध्ये काहीही शुभकार्य करणे निषिद्ध मानले जाते। तरी पण भद्राचे पंचांगणातील एवढे महत्त्व का आहे हे आता आपण जाणून घेऊया। हिंदू पंचांगणामध्ये 5 भाग, वार, नक्षत्र, तिथी, योग, करण आहेत। एकूण 11 करण आहेत। या 11 करणातील 7वे करण हे वशिष्ठ करण आहे, ते म्हणजे भद्रा आहे। ती म्हणजे नेहमी गतिमान व चंचल आहे। पंचांग शुद्धीकरणामध्ये तिची उत्पत्ती झालेली आहे, म्हणूनच भद्रा काळामध्ये कोणते शुभकार्य आहे ते केले जात नाही। भद्रा ही 3 लोकात वास करते, स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी। जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते। जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा तिचे मुख समोर असते। अशा काळात कोणत्याही प्रकारचे शुभकार्य, मांगलिक कार्य करण्यास मनाई असते। या काळात केलेले कार्य कधीच यशस्वी होत नाही, म्हणूनच आपल्याला भद्रा काळामध्ये कोणते शुभकार्य आहे ते करायचे नसते आणि आपल्या भावालाही राखी बांधणं हे शुभकार्य आहे, म्हणून या काळामध्ये आपल्याला हे करायचं नाही। आता यावर्षी भद्रा काळ हा नक्की कधी आहे आणि तो कोणत्या काळात आहे हे आता आपण पाहूया। यावर्षी मात्र भद्रा काळ हा 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि तो 9 तारखेला मध्यरात्री 1:52 संपणार आहे। त्यामुळे 9 तारखेला यावर्षी भद्रा काळ हा नाही। संपूर्ण दिवसभर आपण राखी बांधू शकतो, फक्त राहू काळ सोडून आपण संपूर्ण दिवसभरात कधीही आपल्या भावाला राखी आहे ते बांधू शकतो। श्री स्वामी समर्थ।